नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी ही लगेच घरी येते आणि घरी आपले कपडे बदलून ऋषिकेशचा जीव धोक्यात आहे ही जानकीला जेव्हा समजते, जानकी लगेच घाईने रोडने ऋषिकेशला शोधत शोधत येत असते आणि ऋषिकेशला फोन सुद्धा ती करत असते की ऋषिकेश काही करा पण फोन उचला, म्हणून जानकीच्या जीवाची फोन लावून अगदी तगमग सुरू असते। तर ऋषिकेश इकडे गाडी चालवत असतो आणि गाडी चालवता चालवता त्याने मात्र फोन आपला सायलेंटवर ठेवलेला असतो। जानकी अनेकदा फोन करत असते परंतु ऋषिकेश मात्र काही फोन उचलत नसतो। जानकीचं स्वतःकडे सुद्धा लक्ष नसते, अगदी भरधाव वेगाने ती फोन करत करत चालली असते। समोरून एक गाडी येते आणि ती गाडी सुद्धा जानकीला धक्का देणार तोच लगेच तो गाडीवाला बाजूला गाडी घेतो आणि जानकीचा म्हणजे जीव असतो जानकी बाजूला होते। त्यानंतर मात्र इकडे ऐश्वर्याने घरी खूप असा तमाशा चालवलेला असतो आणि ती सर्वांसमोर ऐश्वर्या सुमित्राला म्हणत असते की आई तुम्ही विचारा की हे सर्वजण जानकी वहिनीला येथे नानांना भेटायला घेऊन आले होते किंवा नाही। तेव्हा सारंग म्हणतो की हो आई तू त्यांना विचारच। तेव्हा सुमित्र आणि अवंतिका यांना फार राग येत असतो। तेव्हा सुमित्रा म्हणते की अरे सौमित्र सांग ना की नक्की ऐश्वर्या जे काही म्हणते ते खरं आहे का। तेव्हा मात्र सौमित्र म्हणतो की आई तुझा माझ्यावर विश्वास नाही का। तर ऐश्वर्या लगेच जोराने टाळ्या वाजवते की अरे वा वा, विश्वास गेला खड्ड्यामध्ये, मेला तो लढाईमध्ये। आई जे काही विचारतात ना त्याचे उत्तर तुम्ही त्यांना द्या। तेव्हा सुमित्रा लगेच सौमित्रला परत विचारते की तर सौमित्र म्हणतो की हे बघ अगं तुलाच कशाला, मी सगळ्यांना सांगतो की जानकी वहिनी येते या घरात नानांना भेटायला आली नाहीच। आता विषय संपला म्हणून तो अवंतिकाच्या हाताला धरतो आणि तिला चल म्हणत असतो। तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते की अरे वा वा आणि टाळ्या वाजायला जोरजोराने सुरुवात करते की क्या बात है, म्हणजे तुम्ही आम्हाला हे सांगितले आणि आम्ही तुमच्या सांगण्यावर विश्वास ठेवला। तुम्हाला बाकीचे सर्वजण मूर्ख वाटत असेल परंतु मला मात्र तुम्ही मूर्खात काढायचे नाही। मला पूर्णपणे खात्री आहे की ती जानकी येथे नानांना भेटायला आलीच होती। तुमचं जे खोटं आहे ना ते तुमच्याच पद्धतीने मी कशी बाहेर काढते हे बघत राहा। कोर्टात कसं गीतेवर हात ठेवून शपथ घेतात, मग तशीच आज तुम्ही तुमच्या जानकी वहिनीची शपथ घेऊन सांगा जानकी वहिनी ही नानांना भेटायला आली होती की नाही, बोला। तेव्हा अवंतिका आणि सौमित्र एकमेकांकडे पाहत असतात। सौमित्र आणि अवंतिका या दोघांना ऐश्वर्याचा खूप राग येतो परंतु आता ह्या ऐश्वर्याने आपल्याला जानकी वहिनीची सुद्धा शपथ घालायला सांगितली। त्यानंतर इकडे मात्र जानकी मागे वेगळेच टेन्शन असते, ते ऋषिकेशला कसे सांगू, कारण ऋषिकेश तर आता फोन उचलायला सुद्धा तयार नाहीत आणि आता त्यांच्यापर्यंत ही कसं त्यांना सांगायचं की त्यांच्या जीवाला धोका आहे म्हणून। जानकी रडत सुद्धा असते आणि रोडवरून ती येत असते, भरधाव रोडवरून गाड्या जात असतात परंतु जानकीचं मात्र आपल्या फोनकडे लक्ष असते की ऋषिकेश अहो फोन उचला। ऋषिकेशला ती वारंवार फोन करत असते परंतु ऋषिकेश मात्र गाडी चालवत असतो आणि तो काही जानकीचा फोन सुद्धा घेत नसतो। इकडे जानकीचा जीव अगदी त्याच्यासाठी कासावीस होतो पण तरी सुद्धा तो जानकीचा फोन काही उचलत नाही। जानकी अनेक वेळा फोन करते परंतु ऋषिकेश मात्र काही त्या फोनकडे लक्ष देत नाही। त्यानंतर मात्र आता ते रोडने जात असतात तर इकडे ऐश्वर्याने मात्र धुमाकूळ घालून ठेवलेला असतो की आणि अवंतिका आणि सौमित्र शांत राहतात कारण जानकी वहिनीची शपथ घ्यायला मात्र ते काही तयार होत नाही। ऐश्वर्या मात्र विचारते की काय अवंतिका सौमित्र काय झाले, का शपथ घेत नाही, मी तुम्हाला काहीतरी विचारते आणि तुम्ही इतके शांत का झालेत। अगं अवंतिका बोल ना, मी खोटं बोलते का तू खरं बोलते की तू खरं बोलते की मी खोटं बोलते, सांग ना अगं सगळ्यांना। मग सांग ना आता सर्वांना जानकी वहिनीची शपथ घेऊन की जानकी वहिनी इकडे नानांना भेटायला आली होती किंवा नाही। सारंग सुद्धा अगदी ऐश्वर्याच्या पायावर पाय देऊन वागत असतो। सौमित्रला म्हणतो की अरे दादा बोल ना, ऐश्वर्या काय विचारतात तुम्हाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दे ना। तेव्हा आजी लगेच म्हणते की काय रे सौमित्र, अरे का शांत बसलास, सांग ना सर्वांसमोर सुमित्राला की जानकी आपल्या घरात आली होती किंवा नाही। सुमित्रा सुद्धा सौमित्राला विचारते की हे बघ सौमित्र, मी तुला आता शेवटची विचारते की जानकी या घरात आली होती किंवा नाही। तेव्हा सौमित्र लगेच आता खरं सांगतो की हो आली होती। तेव्हा मात्र आता सर्वांना धक्का बसतो आणि सुमित्राला सुद्धा। तर सौमित्र म्हणतो की हो आली होती, जानकी वहिनी नानांना भेटण्यासाठी वेषांतर करून या घरात आली होती, मग काय करणार। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मग अहो आई बघता ना तुम्ही कसे बोलतात हे सौमित्र, चोराच्या उलट्या बोंबा। आणि हे बघा आई, अगोदर ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी यांनी तुम्हाला त्रास दिला आणि आता मात्र या दोघांनी तुम्हाला त्रास देण्याचे ठरवलेले आहे।
आणि लगेच ऐश्वर्या सौमित्राला विचारते की का तुम्ही त्या बाईला घरात घेऊन आलात, का आणले होते तिला इथे. तेव्हा लगेच सौमित्र सुद्धा काही कमी नसतो, जोरात ऐश्वर्यावर ओरडतो की जानकी वहिनी तिचं नाव आहे, तिला बाई असे म्हणू नकोस, जरा आदराने तिचे नाव तू घ्यायचे. आणि सौमित्र लगेच ऐश्वर्यावर धावून येतो आणि काय विचारते की का आणलं, म्हणजे हे घर जानकी वहिनीचं सुद्धा आहे. तर सुमित्रा म्हणते की नाही, अजिबात नाही, जानकीला या घरामध्ये कोणताही हक्क नाही, हे घर तिचं नाही. तेव्हा मात्र अवंतिका आणि सौमित्र यांना सुमित्राचा सुद्धा खूप राग येतो. त्यानंतर मात्र आपली ही जानकी ऋषिकेशचा जीव वाचवण्यासाठी, त्याला हे सर्व सांगण्यासाठी अगदी जीवाचा आटापिटा करते. रोडने येत असते फोन, तर ती ऋषिकेशला करतच असते की ऋषिकेश अहो फोन उचला, फोन उचला. ऋषिकेशचा मात्र फोन हातात ते समोर ठेवलेला असतो आणि तो गाडी चालवण्यात त्याचे लक्ष असते. आणि जो काही गाडीचा मालक आणि जे काही त्याने ते गुंड सोबत आणलेले असतात, तर त्यांना असे झालेले असते की कधी गाडी एकदाची थांबेल आणि या ऋषिकेशला ते संपवतील, म्हणून ते एकमेकांना इशारा करतच असतात. तर ऋषिकेश मात्र हा जानकीचे फोन काही घेत नाही, म्हणून जानकीला खूप टेन्शन येते आणि ऋषिकेशची काळजी लागते. त्यानंतर मात्र इकडे सुमित्रा आता सौमित्रा आणि अवंतिकाला म्हणत असते, अरे त्या जानकीमुळे आज यांची ही अवस्था आहे, तिनेच तर ह्या नानांना जिन्यावरून ढकललेत रे. अरे तू त्या दिवशी घरात नव्हता, तुम्ही दोघेही नव्हतात, म्हणून आज मी पुन्हा तुम्हाला सांगते की अरे मी त्या जानकीला त्या दिवशी एकटीला घराच्या बाहेर काढले होते. पण ऋषिकेश मात्र ओवी आणि जानकी या दोघींना सुद्धा घेऊन गेला. सौमित्र म्हणतो की आई अगं जसं दिसतं तसं नसतं ग, अगं आई हे कलियुग आहे, जिला तू जवळ करते ना तिनेच तुझ्या डोळ्यावर पट्ट्या बांधल्यात, त्यामुळे मात्र तुला काहीच दिसत नाही. तेव्हा ऐश्वर्या लगेच आता सौमित्र खरं सांगणार की काय म्हणून घाबरते. तर सुमित्रा ही ऐश्वर्याकडे पाहायला सुरुवात करते आणि सारंग सुद्धा. सौमित्र काही घाबरायला तयार नसतो. सौमित्र आईला सांगत असतो की हे बघ, आत्ताच विचार कर, आत्ताच तू ह्या नालायक ऐश्वर्याला घराच्या बाहेर हाकल, नाहीतर ती घराचं स्मशानभूमी करायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. तेव्हा कधी ना बोलणारा सारंग सुद्धा आज आपल्या बायकोसाठी बोलतो आणि म्हणतो की बाद झालं सौमित्र, अरे बाद झालं, कधीही असं तोंडाला येईन ते वाटेल तसे बोलू नको. आणि काय रे, काय झालं, या घरात सर्वजण माझ्या बायकोच्याच मागे का लागतात रे? एकतर जानकी वहिनीला तुम्हीच क्लायंटच्या वेशामध्ये घरात आणले आणि आता तर ऐश्वर्यावर ओरडतात. तर सौमित्र म्हणतो की हे बघ सारंग, अरे तुझ्याशी तर बोलण्यात कोणताही पॉइंट नाही, तूच बघ एकदा की तुझं ही ऐश्वर्या एकदा तुला विकून खाईल, असा एक दिवस येईलच. तेव्हा सारंगला खूप राग येतो. सारंग म्हणतो की हे बघ दादा, हे बघ तू उगाच मर्यादा सोडून बोलू नकोस. तेव्हा सौमित्र सुद्धा खूप ओरडतो, तू शिकवणार का मला मर्यादा? इथे तुझी बायको तमाशा घालते आणि तू मला सांगतोस का? तेव्हा सौमित्र आणि सारंग या दोघांचे चाललेले भांडण बघून सुमित्राला खूप असा धक्का बसतो. ती खूप घाबरते. सौमित्र म्हणत असतो की या घरात लहानांनी मोठ्याला बोलण्याची पायरी सोडली का? तेव्हा मात्र आता सुमित्राला खूप त्रास होतो. सुमित्रा जोरात ओरडते की आता गप्प राहा रे. तेव्हा मात्र आता ऐश्वर्याची लगेच आता सारंगने बाजू घेतल्यामुळे ऐश्वर्याला लगेच आधार येतो आणि ती लगेच पुन्हा बोलायला सुरुवात करते. परंतु आता सुमित्रा सर्वांना म्हणते की गप्प राहा, म्हणून सर्वजण अगदी गप्प राहतात. त्यानंतर मात्र इकडे जानकी ही आपल्या ऋषिकेशला वारंवार फोन करत असते. परंतु ऋषिकेश मात्र आता जो काही मेन रोड असतो कोल्हापूरचा, तर आता एका मध्ये रोडने तो घुसलेला असतो आणि जे काही ते गुंड असतात आणि तो मालक असतो, तर ते वाटच बघून असतात की आता ऋषिकेशला गाडी थांबून कसे मारायचे म्हणून. परंतु आता ऋषिकेशचं आपल्या मोबाईलकडे लक्ष जाते आणि जानकीचा तो कॉल पाहतो. तो विचार करतो की जानकी सारखा सारखा फोन का करत असेल, काही झाले तर नसेल ना. तर इकडे जानकी रोडनेच येत असते आणि ती वारंवार फोन करत असते. आता मात्र ऋषिकेश हा जानकीचा फोन घेणार असतो. फोन करून करून आपल्या जानकीची अवस्था अगदी बिकट झालेली असते, स्वतःकडे तिचं लक्ष नसते. मधून ती फोन करत करत अगदी भरधाव वेगाने जात असते की ऋषिकेशच्या जीवाला काही होऊ नये, म्हणून ती ऋषिकेशला अगदी फोन करून सांगण्याचा प्रयत्न करत असते. परंतु आता मात्र ऋषिकेश काही फोन घेत नसतो आणि शेवटी आता तो एका ठिकाणी गाडी थांबून फोन घेणार असतो. त्यानंतर इकडे घरी मात्र सुमित्रा ही जोरात सर्वांवर ओरडते की अरे गप्प राहा, अरे काय झालं, तुम्ही एकमेकांशी भांडतात, अरे मी माझ्या घरात काय बघते, माझीच मुलं एकमेकांशी अगदी वैऱ्यासारखं भांडतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आई अहो मुळे ह्या सौमित्र भाऊजी आणि ह्या अवंतिकामुळेच ना. तेव्हा सुमित्रा सुद्धा अवंतिकावर भडकते की अवंतिका अगं तू सुद्धा माझ्याशी खोटं बोलली का, तू मला सांगितलं नाही ग. तेव्हा अवंतिका समोर येते आणि ती आईंची माफी मागते की खरंच सॉरी, परंतु आई मी तुम्हाला हे सर्व सांगितलं असतं तर तुम्ही जानकी वहिनीला या घरात येऊन दिलं असतं का. ऐश्वर्या लगेच पुढे येते आणि अवंतिकाला म्हणते की अगं बाई तुझा हा अभिनय बंद कर, अगोदर हवं ते करायचं आणि नंतर मात्र आपण नम्रतेची ऍक्टिंग करायची.
कशाला करते हे सर्व नाटक, बास कर. तेव्हा ऐश्वर्या परत सुमित्राचे कान भरायला सुरुवात करते की आई अहो हे यांचा प्लॅन आहे. ते परत त्या जानकी वहिनीला आणि ऋषिकेश दादाला आपल्या घरात घेऊन येतील आणि हे सर्व करून ते तुम्हाला एकटीला पाडण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा अवंतिका आता काही शांत बसणार नसते. ती जोरात म्हणते की तोंडाला येईन ते बोलू नकोस. अगं ऐश्वर्या बास झाला आता. जानकी वहिनी फक्त येथे नानांना भेटायला आल्या होते आणि आता यामुळे तू जास्त काही आईच्या डोक्यात भरू नकोस. अवंतिका इतकी भडबडलेली असते तर तिचा तो अवतार बघून सर्वजण मात्र घाबरतात. अवंतिका म्हणते की अगं नानांना जानकी वहिनीला भेटायचं होतं आणि तूच काय मध्ये मध्ये करत असते. काय ग काय नाटक चालू आहे तुझं हे सर्व. अगदी बोट वर करून ती इशाऱ्याने ऐश्वर्याशी बोलत असते. ऐश्वर्या म्हणते की हे बघ अवंतिका बोट मात्र खाली करून माझ्याशी बोलतो. अवंतिका काही ऐश्वर्याला घाबरत नसते. काय ग काय करशील तू. मला घराच्या बाहेर काढशील. मारशील मला. मार ना बघतेस मी तू कशी मारते ती. म्हणून अवंतिका काहीही ऐश्वर्याला घाबरत नसते. ती सुद्धा अगदी कमरेला पदर खोचते आणि ऐश्वर्या समोर अगदी तोऱ्यात उभी राहते. बोल ना मार ना मला काय करायचे ते कर. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो ना तुझी जर इच्छा असेल ना मग तुला थोबाडवतेच आणि आपल्या बांगड्या वगैरे मागे करते आणि हात उचलते. तेव्हा दोघी अगदी एकमेकीवर तुटून पडतात. तेव्हा सुमित्रा ही जोरात डोक्याला हात लावते आणि काय चालले माझ्या या घरामध्ये म्हणून रडत असते. दोघींना बाजूला करते. दोघीही एकमेकीकडे रागाने पाहत असतात. सुमित्रा रडत असते आणि सुमित्रा म्हणते की हे बघा हे माझं घर आहे आणि या घरात आज हे काय चालले काय बघते मी माझ्या डोळ्यांनी. नुसती या घरामध्ये भांडणं चालू आहे जानकी गेल्यापासून. तुम्ही सर्वांनी येथून जा. माझ्यासमोर कोणी उभं राहू नका. मला आता कुणाशी काही एक शब्द सुद्धा बोलायचा नाही. तेव्हा अवंतिका ही सुमित्राला म्हणते की आई सॉरी. तर ऐश्वर्या सुद्धा समजावल्या जाते परंतु सुमित्रा म्हणते की आता बास करा. कुणाचं काहीच मला ऐकून घ्यायचं नाही. मला कुणाशीच बोलायचं नाही. तुम्ही येथून निघून जा. अवंतिका आई सॉरी असे करत असते परंतु सुमित्रा कोणाशी बोलायला तयार नसते. शेवटी सुमित्रा अवंतिकाचा हात धरतो. तेव्हा अवंतिका मात्र अगदी रागाने त्या ऐश्वर्याकडे पाहते आणि आतमध्ये अगदी रागानेच निघून जाते आणि ऐश्वर्या सुद्धा आपल्या रूम मध्ये निघून जाते. तर सारंग फक्त आई असा शब्द म्हणतो आणि लगेच तो त्या ऐश्वर्याच्या शेपटामागे निघून जाते. तेव्हा सुमित्रा खूप रडत असते. तेव्हा सुमित्रा तेथे सोप्यावर बसते आणि रडत असते. तर आजी राहते. आजी येते ना कान भरायला परत सुमित्राचे. काय ग सुमित्रा बरं नाही वाटत का तुला. तेव्हा सुमित्रा रडत असते आणि अगं आई जानकी आपल्याला म्हणजे अशी ओळखताच न विचारताच नानांना भेटून सुद्धा गेली आणि नानांनी तिला भेटायला बोलावले असेल पण का त्यांनी तिला भेटायला बोलावले असणार आणि का त्यांनी तिला भेटायला बोलावले असणार. तेव्हा ती का असा प्रश्न आजीला विचारत असते की आजी म्हणते की अगं तू नानासाहेबांना जाऊन हा प्रश्न विचार की त्यांनी तिला भेटायला का बोलावले होते म्हणून. तेव्हा मात्र सुमित्रा लगेच आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि नानांना विचारण्यासाठी नानांच्या रूम मध्ये निघून येते. आजी मात्र आणखीन परत तेथे येणार असते. त्यानंतर मात्र इकडे ऋषिकेश गाडीतून येत असतो आणि आता मधील एक हायवे रोड सोडून तो एका मधल्या रोडला येतो आणि गाडी थांबवतो. कारण जानकी वारंवार फोन का करत असेल. आता जानकीचा फोन मात्र घ्यायला हवा म्हणून तो गाडी थांबवतो. तेव्हा मालक म्हणतो की काय रे गाडी का थांबवलीस. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की अहो दादा माझ्या बायकोचा फोन आहे. अरे अनेक वेळेस तिने मला फोन केला. एक छोटीशी मुलगी सुद्धा मला घरी आहे. नक्की काहीतरी झाले असेल. काहीतरी महत्वाचे काम असेल म्हणूनच माझी बायको जानकी इतक्या वेळेस मला फोन करते. फक्त 2च मिनिट द्या मला. मी 2च मिनिटात माझा कॉल संपवतो. पर्यंत तुम्ही तुमचे पाय मोकळे करा. तेव्हा तो मालक म्हणतो की ठीक आहे 2च मिनिटात तू तुझा कॉल संपव. जानकी बरोबर फोनवर बोलण्यासाठी ऋषिकेश गाडीच्या खाली उतरतो आणि थोडासा पुढे जातो. तोपर्यंत मालक लगेच जे काही आपले गुंड असतात तर त्यांना इशारा करून खाली उतरायला सांगतात आणि आता ऋषिकेशला मारण्यासाठी सुद्धा सांगतो. तेव्हा मात्र ऋषिकेश खाली उतरतो. जानकीचे इतकी मिस कॉल्स पाहतो परंतु मात्र आता तो जानकीला परत मागे रिटर्न फोन करायला घेतो परंतु तेथे मात्र रेंजचा प्रॉब्लेम असतो. तेव्हा ऋषिकेश अगदी त्याला आणखीन टेन्शन येते आणि तो वैतागतो की जानकीचा फोन आता करायचा. इतके कॉल्स तिने केले परंतु आता मात्र रेंज नाही का आता कसे करायचे म्हणून तो परत जानकीला फोन करत असतो. तेवढ्यात मालक खाली उतरतो आणि जे काही ते गुंड असतात तर ते सुद्धा खाली उतरतात. मालक त्या गुंडांना म्हणतो की मारा आता त्याला आणि त्यानंतर मात्र इकडे जानकी ही इतकी वैतागून गेली असते आणि तेथे रेंज नेटवर्क नसल्यामुळे ऋषिकेशचा फोन मात्र आता तिला काही लागत नाही. ती इतकी वैतागते. अहो ऋषिकेश तुमचा फोन सुद्धा का लागत नाही.
नाही आणि तेवढ्यात रोडवरून जात असताना एक तेथे म्हणजे असं खड्डे असते आणि त्यावर ते लोखंडी पाईप असतात, तर त्यामध्ये जानकीचा पाय गुंततो आणि तिची चप्पल सुद्धा तुटते आणि तरी सुद्धा जानकी आपल्या पायाकडे लक्ष देत नाही, खाली पडता पडता वाचते. परंतु परत सुद्धा ती स्वतःला सावरते आणि तिला आता ऋषिकेशच्या जीवाची काळजी लागते आणि ती म्हणून ऋषिकेशला अनेकदा फोन करत असते. ऋषिकेश, अहो तुमचा फोन का लागत नाही? म्हणून जानकी आपल्या पाय तुटलेल्या चप्पलकडे सुद्धा लक्ष देत नाही आणि स्वतःकडे सुद्धा अगदी तशीच ती रोडवरून येत असते आणि ते गुंड मात्र इकडे ऋषिकेशवर मागून हल्ला करणार असतात. त्याच्या डोक्यामध्ये ते रॉड ते मारणार असतात आणि तेवढ्यात इकडे जानकी रोडवरून येत असताना तिचं लक्ष नसल्यामुळे समोरून एक गाडी येते आणि त्या गाडीला सुद्धा ती धडकते. परंतु तो ड्रायव्हर जोराने ब्रेक दाबतो तर जानकी ही खाली पडते. थोडासा चाकाचा तिला धक्का लागतो आणि तेवढ्यात तिच्या हाताखालील मोबाईल सुद्धा बाजूला जाऊन पडतो आणि तो मोबाईल असा गाडीच्या चाकाच्या खाली येतो आणि जानकी मात्र ही खाली पडते. तेव्हा तो ड्रायव्हर असतो तो जानकीवर ओरडतो की अहो बाई, तुम्हाला दिसत नाही तर रस्त्याने का जातात आणि सकाळी सकाळी मारायला येतात? नशीब मी ब्रेक दाबले, नाहीतर तुम्ही गाडी खाली गेल्या असतात आणि मला मात्र जेलमध्ये जावे लागले असते. तेव्हा मात्र जानकी ही अगदी म्हणजे झोकंड्या खात खात ती अगदी तेथे रस्त्याच्या कडेला जाऊन पडते आणि तेव्हा तिच्या हाताला सुद्धा खूप लागते. परंतु ती आपल्या हाताचा सुद्धा लागलेल्या हाताचा विचार करत नाही. माझा फोन करत असते आणि तिचा फोन मात्र तिकडे गाडी खाली गेलेला असतो. इकडे तिकडे फोन शोधते आणि गाडीचं चाक त्या फोनवरून गेल्यामुळे जानकीचा सर्व फोन फुटतो आणि तेवढ्यात तिचं लक्ष जाते आणि फोन उचलते. परंतु फोन लावण्याचा ती प्रयत्न करते, परंतु फोन मात्र आता पूर्णपणे असा फुटलेला असतो आणि बंद पडलेला असतो आणि तोपर्यंत इकडे ते जे काही गुंड असतात तरी ऋषिकेशला मारायला येतात. तेव्हा ऋषिकेशच्या ही सर्व लक्षात येते आणि लगेच त्याच्या हातातील मोबाईल सुद्धा खाली पडतो आणि तेव्हा मात्र आता ते गुंड धावूनच येतात. ऋषिकेश सावध होतो आणि ऋषिकेश त्यांना लुटून देतो. तेव्हा ऋषिकेश त्यांना भारी पडलेला असतो. सर्व गुंडांना तो खाली पाडतो. तेव्हा तो मालक फक्त बघत उभा असतो आणि त्याच वेळेस जानकीला इकडे ऋषिकेशची पुन्हा आठवण होते आणि ती जोरात ऋषिकेश असे म्हणते आणि तेव्हा तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हे सुद्धा तुटून कुठेतरी असे बाजूला जाऊन पडलेले असते. जानकीला मंगळसूत्र तुटले हे बघून आणखीन धक्का बसतो आणि ऋषिकेशचा जीव नक्कीच संकटात आहे. आता तिला एक खूप मोठा असा संकेत मिळालेला असतो. माझं मंगळसूत्र कुठे असे म्हणता म्हणता ती शोधायला घेते. तोच तिच्या हातातील फोन सुद्धा खाली पडतो आणि ती परत फोन घेते आणि मंगळसूत्र इकडे तिकडे शोधत असते. तेव्हा ते गुंड पुन्हा उठतात आणि ऋषिकेशवर पुन्हा धावून येतात. त्यांच्या हातमध्ये म्हणजे मोठे लोखंडाचे रॉड असतात, परंतु ऋषिकेश मात्र प्रत्येक एकेकाला चांगली त्यांची धुलाई करतो. तेव्हा ऋषिकेश त्या तिघांना सुद्धा मारतो, त्यांना खाली पाडतो, अगदी काठीने त्यांची चांगली धुलाई करतो. परंतु जो काही तो विनायक दादा मालक असतो तो सर लगेच चाकू घेतो आणि ऋषिकेशच्या पोटात खुपसायला येत असतो. परंतु ऋषिकेशला मात्र आता त्याचं रूप सुद्धा त्याच्या डोळ्यासमोर येते आणि आता याने आपल्याला इतका मोठा दगा दिला हे समजल्यानंतर ऋषिकेश लगेच तो जेव्हा त्याच्यावर चाकू मारायला येतो तेव्हा त्याची गचंडी धरतो आणि त्याला खाली पाडतो. त्याला गचंडी धरून तो उभाच असतो आणि तेवढ्यात दुसरा गुंड आहे तो उठतो आणि पुन्हा तो रॉड हातात घेऊन ऋषिकेशला मारायला येतो. परंतु एका हातात मात्र त्या विनायकला त्याने गचंडी धरून धरलेले असते आणि दुसऱ्या हाताने तो त्या दुसऱ्या गुंडाशी सामना करत असतो आणि त्याला सुद्धा एक लाथ देतो आणि उलथाडून पाडतो. तोपर्यंत इकडे आपल्या जानकीची अवस्था सुद्धा खूप बिकट होते आणि ती इकडे वेड्यासारखं आपलं मंगळसूत्र कुठं पडलेलं आहे म्हणून रस्त्याच्या कडेला ती रोडवर इकडे गवतात सर्व गवत उचकून पाहत असते. तेव्हा मात्र त्या विनायकला तो टेम्पोवर नेऊन आदळतो. तेव्हा जे काही गुंड असतात तर ते मागून उठतात. तेव्हा तो सुद्धा विनायक उठतो आणि आपल्या त्या गुंडांना म्हणत असतो की पकडा याला, मारा याला. तेव्हा ते गुंड पुन्हा धावून येतात आणि ऋषिकेशला पकडतात. तेव्हा तो विनायक समोरून अगदी धावूनच येत असतो आणि तेव्हा आपल्या ऋषिकेशच्या डोळ्यासमोर सारंग कसा त्याच्यावर धावून आलेला असतो आणि तुझ्या बायकोने आमच्या नानांना खाली फेकलेस असे सारंग जे काही म्हटलेलं असतो आणि सुमित्रा सुद्धा म्हटलेली असते की मला मात्र आता आई म्हणायचं नाही, तुमची आई कायमची मेली. आणि जानकी, ऋषिकेश, ओवी या तिघांनी एकासोबत पाय घराच्या बाहेर उंबऱ्याच्या बाहेर ठेवलेला असतो आणि ते घर सोडलेलं असतो. तेव्हा त्याच वेळेस हे क्षण आपल्या ऋषिकेशच्या डोळ्यासमोर येतात आणि त्याला जेव्हा सुमित्रा आणि अवंतिका घरी नानांनी बोलावले हे सांगण्यासाठी येतात तेव्हा मात्र ऋषिकेश हा जानकीला म्हणत असतो की सांग ना यांना तू त्या ऐश्वर्याने खोटं नाणं
तुझ्या कपाळी चिटकून कशी हळदी कुंकू साजरी केली ते सर्व क्षण जेव्हा डोळ्यासमोर येतो, अगदी डोळे वटारून तो त्या विनायकडे पाहत असतो. तेव्हा विनायक हा धावून येतो आणि काय रे, स्वतःला खूप हिरो समजतोस की काय, काढतोस तुझी हिरोगिरी म्हणून एक सनकनी ऋषिकेशच्या कानामागे देतो आणि ऋषिकेशला सन 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 अशा 2-4 कानामागे देत असतो. तेव्हा ऋषिकेशचा राग इतका अनावर होतो आणि एकटवून तोची शक्ती आता जेव्हा वर येते तेव्हा लगेच तो अगदी जोरात त्या सर्व गुंडांना ढकलून देतो आणि परत त्या विनायकवर तो धावून येतो. तर जानकी इकडे वेड्यासारखं आपलं मंगळसूत्र शोधत असते आणि त्याच वेळी जानकीला गवतामध्ये आपलं ते तुटलेलं मंगळसूत्र सापडतं आणि त्या मंगळसूत्राकडे ती पाहतच असते. आणि तेवढ्यात जेव्हा ऋषिकेश त्या विनायकवर धावून येतो तर मागून एक गुंड उठतो आणि जोरात असा रॉड लोखंडाचा ऋषिकेशच्या डोक्यामध्ये मारतो. ऋषिकेशला चक्कर येते आणि तो लगेच असा खाली कोसळतो आणि लोखंडाचा तो जोरात मारलेला तो रॉड आहे तर आपल्या मेंदूला लागल्यामुळे ऋषिकेश बेशुद्ध होऊन खाली पडतो आणि सर्वजण ते गुंड आहे आणि तो विनायक सुद्धा जोरजोराने हसायला सुरुवात करतात. तर जानकी इकडे ऋषिकेश ऋषिकेश अगदी ऋषिकेश म्हणून जोरात ओरडते तर ऋषिकेश इकडे खाली पडलेला असतो. विनायक म्हणतो की पकडा याला, परंतु जानकी जेव्हा म्हणते की ऋषिकेश ऋषिकेश तेव्हा ऋषिकेशच्या कानावर तो आवाज पोहोचतो आणि ऋषिकेश पुन्हा डोळे उघडतो. तेव्हा ते चौघही खूप घाबरतात आणि ऋषिकेश पुन्हा उठून उभा राहतो तर हे तिघेही अगदी असा भूकंप झाल्यासारखे हादरून जातात आणि बाजूला होतात. त्यानंतर इकडे सुमित्रा घाईने नानांच्या रूममध्ये येते. ती नानांना विचारते की काय आता तुम्हाला जानकी भेटून गेली ना, तुम्ही तिला भेटायला बोलवले होते का? तेव्हा नाना मात्र त्यांना जे काही बोलता येत असते अगदी त्याच अवस्थेत म्हणतात की हो. सुमित्रा म्हणते की अहो का आणि कशासाठी तुम्ही तिला इथे भेटायला बोलावले होते? सुमित्रा डोक्याला हात लावते आणि हे बघा, घरातील सर्वजण काही ना काही माझ्यापासून लपून ठेवतातच, परंतु तुम्ही मात्र अहो काही लपून ठेवू नका माझ्यापासून. तुमचं असं काय काम होतं की त्या जानकीकडे तुम्ही मला ते सांगू शकला नाहीत? तेव्हा नानांना मात्र सुमित्राचा खूप राग येत असतो आणि ते रागावूनच बोलत असतात. सुमित्रा विचारते की काय झाले, तुम्ही माझ्याकडे असे रागावून का बोलतात? का माझा इतका राग तुम्हाला आला? मी काही चुकीचं वागते का? माझ्या हातातून काही चूक झाली का? सांगा नक्की काय झालं ते. अहो ज्या जानकीने तुमचा इतका मोठा विश्वासघात केला आणि तुम्ही आज तिला घरी भेटायला बोलावलं आणि ते पण तुमच्या खोलीत आपल्या घरात, का तुम्ही माझ्यापासून इतकी मोठी गोष्ट लपून ठेवली होती? नानांना मात्र ह्या सुमित्राचा खूप राग येत असतो. सुमित्रा म्हणत असते की अहो का माझ्यापासून इतकं काही लपवलं? मी डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस तुमची सेवा करते, तुमची काळजी घेते, ते कशासाठी? आणि तुमचा मात्र माझ्यावर काहीच विश्वास नाही का हो? आजवर मी ह्या तुमच्यासाठी, या घरासाठी, सगळ्यांसाठी फक्त झटत राहिले, सगळ्यांना मी जीव लावला, सगळ्यांची काळजी घेतली, त्यामुळे काय असं फळ मला आता मिळणार आहे? आणि त्या जानकीला सुद्धा अगदी लेकीसारखं मी वागवलं आणि त्या ऋषिकेशला अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळले आणि त्याने तर जिवंतपणेच माझं श्राद्ध घातलं, दाखवून दिलं ते मला. शेवटी सावत्रपणा काय असतो तो त्यानेच मला दाखवला ना. नानांचा जीव अगदी तळपायाच्या मस्तकात जात असतो की काय करू आणि आता सुमित्राला मी खरं काही सांगू, परंतु नानांना बोलता येत नसते आणि आजी मात्र तेथे येते आणि आजी हे सर्व ऐकत असते. नाना इतके भडकलेले असतात, नाना जोरजोराने आपला हात खाली आदळत असतात की नक्की आता सुमित्राला कसं सांगू. तेव्हा सुमित्रा म्हणते की हे बघा, तुम्ही अगोदर शांत व्हा, राग आपला स्वतःचा शांत करा. आजी मात्र खूप घाबरते. तर सुमित्रा म्हणते की आई अगं तू तर यांना समजाव ना. तेव्हा आजी म्हणते की नको बाई, अगं त्यांनी जर मला मारले तर काय करणार? आणि सुमित्रा तू सुद्धा त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नकोस. अगं आजारपणात फक्त शरीरावर नाही तर मेंदूवर सुद्धा परिणाम होत असतो. तेव्हा नाना लगेच आजीकडे बोट दाखवून काहीतरी खुणावत असतात तर सुमित्राला आजीचा राग येतो. सुमित्रा म्हणते की हे बघ आई, काही पण बोलू नकोस. सुमित्राला लगेच आजी म्हणते की चल तू माझ्याबरोबर जरा बाहेर चल आणि नानांना जरा शांत बसून दे, म्हणजे त्यांना जरा बरं वाटेल, चल तू माझ्यासोबत बाहेर चल. म्हणून आजी लगेच सुमित्राच्या हाताला धरून तिला बाहेर घेऊन जात असते. तर नाना हे त्यांच्याकडे बोट करून अरे जा जा असे करत असतात. नानांना काहीतरी अगदी तळमळून सांगायचं असतं, परंतु दोघेही त्याकडे लक्ष देत नाही आणि शेवटी सुमित्रा सुद्धा आजीसमोर बाहेर जाते. त्यानंतर मात्र इकडे जानकीच्या हाताला सुद्धा लागलेलं असतं, त्यातून रक्त येत असते, तरी सुद्धा जानकी त्याचा विचार करत नाही आणि ते तुटलेलं मंगळसूत्र परत ती अगदी बांधून आपल्या गळ्यामध्ये घालते आणि ती तुटलेली चप्पल जेव्हा उठवायला जाते तेव्हा त्यातून तिचा पाय घसरतो आणि पुन्हा ती खाली पडते आणि आपला खाली पडलेला मोबाईल उचलते आणि पुन्हा भरधाव वेगाने ती ऋषिकेशला फोन लावायला, म्हणजे त्याचा जीव वाचवायला निघते. जानकीला मात्र अगदी चालता सुद्धा येत नाही तरी सुद्धा ती धावत असते. तर इकडे ते गुंड आपल्या ऋषिकेशला बेदम मारतात आणि त्याला दाव्याने बांधून सुद्धा ठेवतात. जानकी अगदी धावत धावत येऊन अगदी कासावीत झालेली असते आणि एका ठिकाणी थांबते आणि डोक्याला हात लावून ती खूप रडत असते
असते, कारण ऋषिकेशच्या जीवावर काही संकट तर आले नसेल ना, ऋषिकेश सुखरूप तर असतील ना, म्हणून तिला ऋषिकेशची खूप काळजी लागते आणि ऋषिकेश त्यांच्या हातातून निसटण्याचा खूप प्रयत्न करत असतो, परंतु ते चौघे मात्र ऋषिकेशला बांधतात. त्यानंतर मात्र इकडे आजी सुमित्राला हाताला धरून बाहेर घेऊन येते. सुमित्रा म्हणते की बघितलंस ना आई, तुझंच ऐकून मी जानकी बद्दल नानांना विचारायला गेले होते आणि त्यांना विचारलं तर त्यांना किती त्रास झाला आणि शेवटी मला हे कळलंच नाही की त्यांनी जानकीला का भेटायला बोलावले होते म्हणून, आणि जानकीशी त्यांना असं काय बोलायचं होतं. तेव्हा आजी म्हणते अगं नानासाहेबांना जरा शांत होऊन दे आणि ते शांत झाल्यानंतर तू सावकाश त्यांना विचार. आणि बघितलंस ना सुमित्रा, अगं जानकीचं पाऊल या घरामध्ये पडल्यानंतर या घरामध्ये वादावादी आणि भांडण सुरू झाले. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो ग, अगं आई तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे, पण आई अगं माझं काही चुकते का. तेव्हा आजी म्हणते की नाही ग सुमित्रा, तुझं काही चुकलेलं नाही आणि जर तू माणसं ओळखली नाही तर मात्र तू चुकशील. तेव्हा सुमित्रा विचारते की म्हणजे कसं आई. तर आजी म्हणते की अगं सुमित्रा आणि ती अवंतिका जानकीच्या बाजूने आहेत आणि सारंग ऐश्वर्या मात्र या घराला धरून आहेत. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव की तू फक्त त्या दोघांचा विचार कर आणि त्यांच्याच बाजूने तू उभी राहा. आणि आता मात्र तू गोंधळली आहेस, त्यामुळे काही बोलू नकोस. तू मी जे सांगते ना ते ऐक, कारण मी तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितलेले आहेत. तुझ्या सुकलेल्या प्रेमाला ओलावा देण्यासाठी फक्त या घरात 2च माणसे आहेत आणि ती म्हणजे सारंग आणि ऐश्वर्या. तर आजी सुद्धा त्यांची बाजू घेऊन सुमित्राच्या मनामध्ये आणखीन काही त्यांची ही किंमत वाढवायचा प्रयत्न कर. तू त्या दोघांचाच विचार कर, कारण ते दोघंही तुझ्याशी एकनिष्ठ आहेत. आणि कळले का सुमित्रा, असे सुमित्राला विचारते. तर सुमित्रा फक्त मान डोलावते आणि विचार करत असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जानकी एका ठिकाणी बसते आणि देवा अहो काय आणि किती परीक्षा तू बघणार आहे रे आमची, माझ्या ऋषिकेशचा जीव धोक्यात आहे. तेव्हा ते गुंड एका गोडाऊन मध्ये ऋषिकेशला बांधून ठेवतात आणि जोराने त्याच्या डोक्यात आणखी एक असा रॉड बसवतात. तेव्हा ऋषिकेश असा बेदम बेशुद्ध पडतो. तर इकडे आपल्या ओवीवर सुद्धा एक संकट आलेलं असतं, कारण घरात तर जानकी नसते आणि जानकी नसल्यामुळे ओवीला तर भूक खूप लागते. ती आई आई करत असते आणि जो काही केकचा बॉक्स असतो तर त्याचीही एक्सपायर डेट सुद्धा ही संपून गेलेली असते आणि ती विचार करते की आई सुद्धा घरात नाही, बाबा सुद्धा कुठे गेले माहिती नाही, आता काय करू, खूप भूक लागली. म्हणून तो केकचा जो काही बॉक्स असतो तोच त्यातील केक खाते आणि तिला त्याचे काही इतकं पोट दुखायला सुरुवात होते. तेवढ्यात ओवी ही खाली अगदी कोसळते आणि जोरात आई ग आई असे ओरडत असते. तेवढ्यात जानकी धावतच येते आणि ओवी काय ग काय झाले म्हणून ओवीला धरते. तर ओवी म्हणते की आई अगं पोटामध्ये खूप दुखतंय. आणि जेव्हा जानकीचं लक्ष जाते तेव्हा त्यावरील डेट ही एक्सपायर झालेली असते आणि तेच ओवीनं खाल्लेलं आहे हे जानकीच्या लक्षात येते आणि घाईने तिला हॉस्पिटलला घेऊन जाण्यासाठी रस्त्यावर येते आणि अनेक लोकांना हात जोडून म्हणत असते की माझ्या लहान मुलीच्या पोटामध्ये खूप दुखते, तिला हॉस्पिटलला घेऊन जायचे, परंतु कोणी थांबायला तयार नसते. ओवी ही जोरात आई ग आई असे ओरडत असते. एकीकडे ऋषिकेशचा जीव धोक्यात आणि एकीकडे ओवीचा जीव धोक्यात. जानकीवर एक असं भयानक संकट आलेलं असतं. ओवी घाबरते आणि आईला म्हणते की आई मला काही तर होणार तर नाही ना. तेव्हा जानकी आता कशाचाही विचार न करता ओवीला आपल्या पाठीशी बांधते आणि तिला हॉस्पिटलला घेऊन जाते. तेव्हा आता या संकटातून जानकी कसा मार्ग काढते आणि आपल्या ऋषिकेशचा आणि ओवीचा जीव कशी वाचवते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.